स्त्री चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडतो आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे महाराष्ट्राची आणि माझी सगळ्यात फेवरेट बहीण भावाची लाडकी जोडी ही. खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये. दोघंही सगळ्यात आधी कसे आहात? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. सगळ्यात आधी या स्टाईलबद्दल सांगाल, कोणी कोणाचं स्टाईल डिझाईन केलं? मला असं कळतं की तुझा हा लुक पूर्ण स्वानंदीने डिझाईन केला. पूर्णपणे नाही, माझे काही फ्रेंड पण आहेत, तिने आणि हिनी असं मिळून ते कलेक्टिव्ह आहे. पण शेवटी फायनल कॉल तो माझाच असतो. पण हा त्यांनाच जातो सगळं क्रेडिट बाबा. बरं, तुला मदत केली की नाही? आणि आज तुझ्या लुक नाही काही नाही. मी नव्हतोच घरी मदत करायला, म्हणजे मी काम धंदा सोडून मी आता तुझ्याकडेच असं कधी करतो? असं कधी करतोस मदत तुम्हाला? असं की बाई खूप ह्याचं ओपिनियन आहे, भांडू नकोस माझी इथे. हां नाही त्याने नाही काय केलं मीच. पण खूप भांडतो का असं म्हणायचं? हो ते दिसतंच आहे की त्याला काय त्यानं. बरं, आत्ताच स्वानंदीचा पदार्पण झालं आहे सिनेसृष्टीत. पाहिला सिनेमा? हो पाहिला, प्रीमियरला गेलो होतो. आणि कसा वाटला? काय प्रतिक्रिया दिली होती त्याने तुला तुझा अभिनय बघून? काय नाही, त्याच्या एक्सपिरियन्समध्ये शिकत गेला. त्याने ते मला सांगितलं की या गोष्टींमध्ये वर्क कर, बाकी सगळं उत्तम चाललंय, चांगलं चाललंय. पण जे नव्या कलाकाराला जेव्हा त्याला मिळालेल्या ज्या गोष्टी एक्सपिरियन्सच्या बाबतीत तसे त्याने मला दिल्या. आणि आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना काय संदेश देईल? काय सांगेन, खरंच बोललीस. ह्या वर्षी वुमन एम्पॉवरमेंट खूप होती. झिम्मासारख्या, बाई पण भारी देवासारख्या उत्तम फिल्म्स येऊन गेल्या आहेत. आणि सगळ्यात तर माझ्या आईला मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणते ना एक इम्पॉर्टन्स देईल. कारण माझ्या आईला आम्ही बघितले लहानपणापासून आणि तिने जे काय केलं आणि आज ती जिथे आहे, आज ती BJPची एक मोठी कार्यकर्ता आहे. आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. ती फिल्म्सही करते, ती या सगळ्या गोष्टी सगळ्या मॅनेज करून ती आज आम्हालाही बघते. त्यामुळे लाईक हॅट्स ऑफ टू हर फॉर ऑल हर कष्ट आणि सगळ्यांसाठी. तर तुला काय संदेश द्यायचा आहे महाराष्ट्रातल्या महिलांना, तुझ्या बहिणीला, आईला, तमाम मैत्रिणींना, आमच्यासारख्या पत्रकारांना? महाराष्ट्र बेसिकली मला असं वाटत नाही कुठल्याच पुरुषांनी कुठल्याच प्रकारचे संदेश कुठल्या महिलाला दिले पाहिजे. प्रत्येक महिलांचा एक स्वतंत्र विचार आहे. सो तो त्यांच्या विचारानं, त्यांच्या शिक्षणातून, त्यांच्या परीने जे होतं आहे त्याच्याने देशाचं भलं होतं आहे. आय थिंक मला संदेश पुरुषांना द्यायचा आहे मला, की घरातल्या महिलांना शिकू द्या, त्यांना थांबवू नका. संधी देणारे तुम्ही त्यांना कोणी नाही आहात, पण त्यांचा जो इंडिपेंडन्स आहे, त्यांचा फ्रीडम आहे, थांबवून ठेवू नका. सो महिलांसाठी माझ्याकडे काही संदेश नाही आहे, कारण माझी जागा नाही आहे त्यांना संदेश देण्याची. पण पुरुषांना मी हा संदेश नक्कीच देईन. थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.